ज्योतिकुल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा, पोलीस भरतीसाठी आपण प्रॅक्टिस क्वेश्चन आन्सर सेट घेतोय। सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे कव्हर करणार आहोत। तुम्हाला काय करायचं, ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला येत आहे कमेंट्समध्ये मला सांगायचं। मी तुम्हाला काही टाईम देईल, त्या टाईममध्ये मला आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये सेंड करायचे। आणि जर नसेल येत तर व्यवस्थित ते समजून घ्यायचे, कारण मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून सांगणार आहे। ठीक आहे, तर चला तर पहिला क्वेश्चन बघू। पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा, त्याने सुरेल गाणे गायले। आता सर्वात पहिले तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय हे माहिती पाहिजे। ठीक आहे, तेव्हाच तुम्ही या वाक्यातील सर्वनाम ओळखू शकता। चला, तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंट्समध्ये सांगायचं आहे। सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणता, सर्वनाम म्हणता। आता बघा, इथे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असतं, जर नाम म्हटलं असतं इथे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असतं, पण इथे काय आलं, त्याने आलं। ठीक आहे, त्याने आलं म्हणजे एखाद्या मुलाचं नाव असू शकतं, त्याने सुरेल गाणे गायले। मग सर्वनाम काय येणार आहे, त्याने। ऑप्शन नंबर 1। ठीक आहे, मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ करा। अपूर्ण, तर अपूर्ण पाहिला आहे हे काय झालं, पूर्ण झाला, मी पाहून झाला माझा। अपूर्ण जर म्हणायचं झालं तर मी सिनेमा पाहत असेल, असेल। ठीक आहे, असेल हा काय झाला, अपूर्ण भविष्यकाळ झाला। त्यानंतर शुद्ध शब्द ओळखायचा तुम्हाला, पारितोषिक। चला, आन्सर द्यायचे। पारितोषिक आपण कशा प्रकारे लिहितो, पारितोषिक। सर्वच जर वाचायला गेले तर सर्व सेम वाटतं इथे तुम्हाला, पण शुद्ध विचारलाय तुम्हाला, उच्चार तर सर्वांचा सेम होतोय। शुद्ध येणारे ऑप्शन नंबर 1 पारितोषिक। त्याची कविता लिहून झाली, प्रयोग ओळखा। त्याची कविता लिहून झाली, प्रयोग ओळखायचा आहे। त्या अगोदर बघा, इथे सर्वीकडे तुम्हाला काय दिसतंय बघा, कर्मणी 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 कर्मणी। इथे काय सर्वीकडे कर्मणी आहे। ठीक आहे, मग आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। ठीक आहे, आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय तुम्हाला समजलं, पण हे कर्मणी प्रयोग आहे का नाही, इथे काय दिलंय तुम्हाला, कर्मणी प्रयोगचा टाईप दिला आहे। तर कोणता बघा, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा, तिथे बघा त्याची कविता लिहून झाली, समाप्त झाली, ठीक आहे, झाल्यासारखा असतो, तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात। काय आन्सर येणार तुमचं, ऑप्शन नंबर 3। बघा, क्रिया पूर्ण झाली, त्याची कविता लिहून पूर्ण झाली। ठीक आहे, ऑप्शन नंबर 3। कंसातील विरामचिन्ह ओळखा। बघा, हे विरामचिन्ह यावरही क्वेश्चन नेहमी विचारला जातो। तर याला काय म्हणतो आपण, अर्धविराम म्हणतो। ठीक आहे, अर्धविराम, ऑप्शन नंबर 4। त्यानंतर नेक्स्ट बघा, संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय, संहारचा समानार्थी शब्द। चला, आन्सर कमेंट्समध्ये द्यायपर्यंत मी सर्व समानार्थी शब्द इथे तुम्हाला लिहून देते। उच्छाद, सर्वनाश, त्यानंतर विच्छेद, त्यानंतर विध्वंस, त्यानंतर नाश, त्यानंतर विनाश। आतापर्यंत तुमचा आन्सर आलेला असेल विनाश, ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट बघा, आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या। आडरानात शिरणे, बघा इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते। आता बघा, इथे हा एक सरळ रस्ता आहे, तुम्हाला इकडनं जायचं आहे। ठीक आहे, पण तुम्ही हा रस्ता सोडून इकडेच कुठेतरी चालले भटकत, म्हणजेच काय, हा मुद्द्याचा रस्ता सोडून तुम्ही दुसरीकडे चालले, म्हणजे आडरानात शिरताय तुम्ही। मुद्द्याला सोडून जाणे हा तुमचा मुद्दा आहे, इकडे तुम्हाला जायचं आहे पण तुम्ही दुसरीकडे जाताय, म्हणजेच काय, मुद्द्याला सोडून जाणे। त्यानंतर पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, अनुज। अनुजचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलाय, अग्रज, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर पिवळ्या फुलांची ओळ, पिवळ्या फुलांची ओळ, सोनावळी। ठीक आहे, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर बघा, खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा, देव देते आणि कर्म नेते, ऑप्शन नंबर 4। काही क्वेश्चन खूप इझी, तुम्ही सर्व आन्सर देऊ शकता, पण सर्वांनी कमेंट्समध्ये आन्सर द्यायचंच आहे। त्यानंतर हार या शब्दाचे अनेक वचन, चला आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे, हार, हारचं अनेक वचन हारच येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा,
त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी शब्दयोगी अवयव कोणते? शब्दयोगी अवयव विचारले तुम्हाला. आता शब्दयोगी अवयव काय असते? स्वतंत्र असा शब्द नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला तर असं वाटत असेल शब्दयोगी अवयव असा स्वतंत्र शब्द आहे, तर स्वतंत्र असा नाही आहे. यामध्ये काय काय येतं? मागे, पुढे, बाहेर, वर, खाली, पेक्षा, समोर हे शब्द जर तुम्हाला दिलेले असतील ऑप्शनमध्ये तर ते काय असते? शब्दयोगी अवयव असते. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बाबांनी मला शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता ही कोणीही सांगू शकतं. शाबासकी हे आपल्याला दिसतं का? विशेष नाम आहे का? सामान्य नाम आहे का? नाही, एक भावना आहे. ठीक आहे, आपण काहीतरी चांगलं कार्य केलं त्याबद्दल आपल्याला शाबासकी भेटली. ही काय भावना आहे, भाववाचक नाम आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा. पती. पती या शब्दाचा समानार्थी शब्द येणार आहे भ्रतार. काय येणार आहे? भ्रतार. ठीक आहे. मग इथे ऑप्शनमध्येच तुम्हाला समजते. आता प्रियकर म्हणजे प्रियकर आहे, तर मी लग्न केलं आहे की त्याची नाही. जीवलगी म्हणजे मित्र आहे. सखा म्हणजे मित्र आहे. ठीक आहे. भ्रतार. केलेले उपकार न जाणणारा. आता एखादा आपण उपकार केले तो जाणत त्याबद्दल काय म्हणतो? खूप कृतज्ञ येतो. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. संधी सोडा. प्रति अधिक अक्ष. प्रति अधिक अक्ष. प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा, ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. आपण म्हणतो ना याला आकार नाही आहे, म्हणजेच काय? वैशालीचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या वाक्यातील अलंकार ओळखायचा. मोत्यासारखे सुंदर आहे या वाक्यातील अलंकार आहे उपमा. ठीक आहे. उपमा दिले. डॅश डॅश फळ नेहमी गोड असते. खालील योग्य शब्दाचा उपयोग करा. कष्टाचे. कष्टाचे फळ नेहमी, आपण म्हणतो नेहमी बघा, कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते.